नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आलेली आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेत 7,951 जागांसाठी मेगा भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेच भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे RRB JEE भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्जही करावा लागणार आहे. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण या भरतीविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. यामध्ये रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक पदाच्या एकूण 7,951 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतन श्रेणी इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. त्यामध्ये ही भरतीचे प्रकार हा भारत सरकारची भरती आहे. विभागाचे नाव आहे रेल्वे भरती बोर्ड, भारत सरकार. एकूण रिक्त जागा आहे 7,951 आहेत. तर पदाचे नाव आणि तपशील बघू. केमिकल सुपरवायझरसाठी 17 रिक्त जागा आहेत. मेटलर्जिकल सुपरवायझर रिझर्व्हसाठी 17 जागा आहेत आणि ज्युनियर इंजिनियरसाठी सुद्धा 17 जागा आहेत. तर डेपो मटेरियल सुपरिटेंडेंटसाठी 7,934 रिक्त जागा आहेत आणि केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंटसाठी सुद्धा 7,934 जागा आहेत. त्यामध्ये अशा सगळ्या मिळून 7,951 रिक्त जागा आहेत. तर शैक्षणिक पात्रता आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. ती आपण खालीलप्रमाणे बघू. पद क्रमांक 1 साठी केमिकल टेक्नॉलॉजी पदवी असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 2 साठी मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी असणे गरजेचं आहे. आणि पद क्रमांक 3 साठी इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला पाहिजे. त्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, इन्स्ट्रुमेशन अँड कंट्रोल, मॅन्युफॅक्चरिंग, मशिनरीज, इंडस्ट्रियल मशिनिंग, टूल अँड डाय मेकिंग, ऑटोमोबाईल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग यामधले कोणताही कोर्स केलेला पाहिजे. पद क्रमांक 4 साठी कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे गरजेचं आहे. पद क्रमांक 5 साठी 45% गुणांसह BSc असणे गरजेचं आहे. त्यामध्ये विषय तुमचा कोणताही केमिस्ट्री आणि नाहीतर फिजिक्स असला पाहिजे. तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. वयमर्यादा तुम्हाला 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षापर्यंत तुमचं वयमर्यादा पाहिजे. SC ST साठी 5 वर्षाची सूट आहे वयामध्ये. तर OBC साठी 3 वर्षाची सूट आहे वयामध्ये. परीक्षेसाठी फी तुम्हाला लागणार आहे. जनरल आणि OBC व EWS साठी 500 रुपये. SC ST या ट्रान्सजेंडरसाठी व EBC व महिलासाठी 250 रुपये फी लागणार आहे. वेतन श्रेणी तुम्हाला नियमाप्रमाणे भेटणार आहे. अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्यामध्येच अर्ज दुरुस्तीची तारीख ही 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 आहे. धन्यवाद.